मोरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत वर्ग 7वा विषय इंग्रजीचा एक लेसन 2.2 टू फेबल्स, 2 दंतकथा. आणि ह्या दंतकथा आहेत एसॉपच्या. एसॉप कोण? फेमस ग्रीक स्टोरी टेलर. आता आपण दुसरी स्टोरी पाहणार आहोत, दुसरी फेबल पाहणार आहोत. त्या फेबलचं नाव आहे द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. एक शहरातला माऊस आणि दुसरा कंट्री माऊस म्हणजे खेड्यातला माऊस. आता पाहूया ही स्टोरी. वन्स अपॉन ए टाईम अ टाउन माऊस वेंट ऑन अ व्हिजिट टू हिज कझिन इन द कंट्री. आता बघा काय झालं. एकदा वन्स अपॉन ए टाईम म्हणजे कधीतरी एकदा एकेकाळी अ टाउन माऊस म्हणजे शहरामधला जो माऊस होता तो गेला, एका व्हिजिटवर गेला. कोणाच्या व्हिजिटवर? आपल्या कझिनला भेटण्यासाठी. त्याचा कझिन म्हणजे कोण? माऊस, उंदीरच. हाही उंदीर तोही उंदीर. हा कुठला उंदीर? हा टाऊनमधला. तो चालला आता एका खेड्यातल्या आपल्या उंदीर कझिनला भेटायला. कझिन म्हणजे एक भाऊ किंवा रिलेटिव्ह. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो. कंट्री माऊस जो होता तो अतिशय साधा होता आणि खेडवर होता. खेडवड म्हणजे रस्टिक. तो खेड्यातल्या जीवनाप्रमाणे जीवन जगायचा. ही लव्ड हिज टाउन फ्रेंड्स. आणि तो जो खेड्यातला होता माऊस, त्याला त्याच्या टाऊनमधले जे मित्र होते ते आवडायचे. म्हणजे हा जो मित्र भेटायला चालला होता हा सुद्धा त्याच्या आवडीचाच मित्र होता. ही गेव हिम अ हार्टी वेलकम. खेड्यामध्ये हा गेल्यानंतर खेड्यातल्या मित्राने या शहरातल्या उंदराला वेलकम केलं. बीन्स, चीज अँड ब्रेड वेअर ऑल ही हॅड टू ऑफर. आता त्या खेड्यातला जो उंदीर होता, माऊस होता, त्या खेड्यातल्या उंदराकडे काय होतं खाण्यासाठी? बीन्स. बीन्स म्हणजे शेंगा, दाणे, वाटाण्याच्या शेंगा किंवा कुठल्याही शेंगा, त्याचे दाणे. चीज आणि ब्रेड, ब्रेड बटर अशा प्रकारे त्याच्याकडे होतं. बट ही ऑफर्ड देम फ्रीली. आणि त्याच्याकडे जे काही होतं त्याने ते त्याच्या टाउन माऊसला कसं दिलं? फ्रीली. म्हणजे एकदम बिलकुल फ्रीली, कुठलंही टेन्शन नाही, काही दडपण नाही. द टाउन माऊस रॅदर टर्न अप हिज लॉंग नोज ॲट दिस सिम्पल कंट्री फेअर अँड सेड. आता हे सर्व दिल्यानंतर या टाउन माऊसला कंट्री माऊसने काय काय दिलं? बीन्स दिलं, चीज दिलं, ब्रेड दिलं, सर्व दिलं. परंतु टाउन माऊस काही खुश दिसत नव्हता. त्याने त्याचं नाक मुरडलं. टर्न अप हिज लॉंग नोज म्हणजे त्याने त्याचं नाक मुरडलं. नाक मुरडलं म्हणजे त्याची नाखुशी त्याने दर्शवली. त्याला कुठली तरी गोष्ट आवडली नव्हती. काय आवडलं नसेल? याच्या घरी जे काही जेवण होतं, जे काही याला खायला मिळायचं ते आवडलं नाही. आणि हा काय म्हणतो? त्याचं जे सिम्पल कंट्री फेअर होतं, फेअर म्हणजे खानपान, राहणीमान, आणि ते त्याला आवडलं नाही. आणि आता तो म्हणाला, कंट्री माऊस आता या खेड्यातल्या माऊसला म्हणाला. बघा आता तो काय म्हणतो. I cannot understand cousin how you can put up with this poor food. I cannot understand. अरे मला समजत नाही, मी समजू शकत नाही कझिन, की तू कसं काय एवढं पुअर फूड खातोस आणि तुझा गुजारा करतो. पुटअप, पुटअप म्हणजे खातोस किंवा त्याच्यावर तुझं गुजारा करतो, उदरनिर्वाह करतो, जगतोस, याला म्हणतात पुटअप. असा तो शहरातला माऊस या खेड्यातल्या माऊसला उपहासाने म्हणतो. म्हणजे त्याचं जे अन्न आहे या खेड्यातलं ते त्या शहरातल्या माऊसला बिलकुलच आवडलं नाही. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. आणि असं म्हटल्यावर तो हेही म्हणतो की अर्थातच बरोबर आहे की तू याच्यापेक्षा चांगलं कसं काय तुला मिळेल या कंट्रीमध्ये. कंट्री म्हणजे खेड्यामध्ये. म्हणजे खेड्यामध्ये तुला याच्यापेक्षा जास्त चांगलं मिळूही शकत नाही. असाही तो शहरातला उंदीर खेड्यातल्या उंदराला म्हणाला. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. तो शहरातला उंदीर म्हणतो की माझ्यासोबत चल, मी तुला सांगतो की कसं जगायचं, मी बघ कसा जगतो. व्हेन यू सी टाउन लाईफ यू विल वंडर हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री. तू जेव्हा माझ्यासोबत येशील आणि तू माझं टाउन लाईफ बघशील, माझं शहरातलं जीवन बघशील, तर तुला खरंच आश्चर्य वाटेल. तुला वंडर म्हणजे यू विल वंडर, तुला नवल वाटेल. हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री. आणि तुला असं वाटेल की तू या कंट्रीमध्ये कसा काय राहू शकतोस. तर अशा प्रकारे त्या दोघांमध्ये चर्चा चालू आहे. आता दोन्हीही उंदीर कुठं आहेत सध्या? ते कंट्रीमध्ये आहे, खेड्यामध्ये आहे. परंतु त्या शहरातल्या उंदीराला त्या खेड्यातल्या उंदीराचा जो पाहुणचार आहे, जो काही त्यानं केलेलं आहे आदरातिथ्य, ते त्याला बिलकुलच आवडलं नाही. आता शहरातला उंदीर म्हणतो की तू माझ्यासोबत शहरात चल, मी तुला शहरातली लाईफस्टाईल शिकवतो. आता बघूया काय होते. No sooner said than done.
म्हणजे तो म्हटला आणि लगेच सर्व काही झालंसुद्धा. नो सुनर सेड म्हणजे जसा तो म्हणाला तसं सर्व काही डन झालं, निश्चित झालं, म्हणजे जाण्याचं निश्चित झालं. द टू माईस सेट ऑफ. टू माईस बघा या ठिकाणी MICE माईस म्हणजे दोन उंदीर. एकापेक्षा जास्त जर उंदीर असेल तर माईस, एक असेल तर माऊस. आता हे दोन्हीही माईस सेट ऑफ म्हणजे ते निघाले फॉर द टाऊन अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस वेअर द टाऊन माऊस लिव्ड इन अ होल. आता ते शहराच्या दिशेने निघाले आणि शहरामध्ये ते आता अराईव्ह झाले, पोचले आणि त्या घरामध्ये गेले जिथं हा टाऊन माऊस राहत होता. आता हा टाऊन माऊस कुठे राहत होता? टाऊन माऊस लिव्ड इन अ होल इन दॅट बिग हाऊस. त्या बिग हाऊसमध्ये एका छिद्रामध्ये तो कुठेतरी राहत होता. आता त्या ठिकाणी हे दोघंही जण गेले. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर अवर लॉंग जर्नी सेड द पोलाइट टाऊन माऊस अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. आता बघा काय झालं, हे दोघेही त्या मोठ्या घरी आले. बघा या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसते आहे की एक टाऊन माऊस आहे, त्याचं जीवनमान तुम्हाला खेड्यातल्यासारखं दिसेल, आणि एक शहरातला आहे. तर आता शहरामध्ये आल्यानंतर तो शहरी माऊस जो आहे तो काय म्हणतो की काय तुला काही रिफ्रेशमेंट हवं आहे का? कारण आपण बराच लांब प्रवास केलेला आहे, म्हणजे तुला फ्रेश व्हायचं आहे का, आराम करायचा आहे का, असं त्याने पोलाईटपणे नम्रपणे म्हटलं. त्या शहरातल्या माऊसने अतिशय नम्रपणे म्हटलं आणि त्याच्या मित्राला त्याने एका ग्रँड डायनिंग रूममध्ये तो त्याला घेऊन गेला. म्हणजे दोघंही जण एका मोठ्या जेवणाच्या खोलीमध्ये गेले. देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ अ फाईन फीस्ट. त्या ठिकाणी त्या दोघांनाही खूप छान असं अन्न मिळालं. रिमेन्स म्हणजे उरलं सुरलं जे काही चांगलं अन्न आहे, फाईन फीस्ट त्याचं जे उरलं सुरलं आहे ते त्या ठिकाणी त्यांना मिळालं, आणि उंदरांना उरलं सुरलंच पाहिजे असते. सून द टू माईस वेअर इटिंग अप जेलीज. आणि आता त्यांना काय मिळालं बघा, जेलीज अँड केक्स अँड ऑल दॅट वॉज नाईस. त्या ठिकाणी आता त्यांना जेलीज मिळालं, केक मिळाले, आणि हे आता दोघंही माऊस खात असतील. तर सध्या आता ते खाण्याची प्लेट आहे त्या टाऊन माऊसच्या हाती. आता सगळं काही ठीक आहे, त्यांना चांगलं अन्न मिळालेलं आहे. बघा या ठिकाणी चित्रामध्ये दिसते की शहरातल्या माऊसच्या हाती प्लेट आहे, परंतु खेड्यातल्या माऊसच्या हातची प्लेट पडली, काहीतरी प्रसंग घडला असेल. बघूया आता काय घडलेलं आहे. सडनली दे हर्ड ग्राउलिंग अँड बार्किंग. अचानकच काय झालं, गुरगुरण्याचा आवाज आला, आणि बार्किंग म्हणजे भुंकण्याचा आवाज आला, म्हणजे कुत्र्याचा कुठला तरी आवाज आला. व्हॉट इज दॅट? काय झालं, काय आहे ते? सेड द कंट्री माऊस त्या आपल्या शहरातल्या माऊसला म्हणाला. तो शहरातला माऊस म्हणतो, इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस. अरे काही नाही, ते फक्त घरातले कुत्रे आहे. ॲन्सर द अदर म्हणजे तो शहरातला माऊस ॲन्सर केलं त्यानं. ओनली सेड द कंट्री माऊस. फक्त? अरे ते कुत्रे आहेत, ते आपल्याला इजा पोचवू शकतात, मारू शकतात, आणि तू म्हणतो ओनली, फक्त कुत्रे आहेत. अशा प्रकारे आश्चर्य व्यक्त केलं कंट्री माऊसने. आणि कंट्री माऊस परत म्हणतो, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मला ते म्युझिक म्हणजे काय तर कुत्र्यांचं ग्राउलिंग किंवा कुत्र्यांचं बार्किंग, तर त्या साऊंडला म्हटलेलं आहे म्युझिक. मला ते साऊंड्स, ते म्युझिक, ते ग्राउलिंग, ते बार्किंग मला बिलकुलच आवडत नाही. कधी? ॲट माय डिनर, माझ्या जेवणाच्या वेळेला. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन. आणि त्याच वेळेला काय झालं, दरवाजा उघडला. इन केम टू ह्यूज मॅस्टिप्स. आणि त्या ठिकाणी लगेच दरवाजा उघडल्याबरोबर 2 मॅस्टिप्स त्या ठिकाणी आले. मॅस्टिप म्हणजे बिग डॉग्स ऑफ अ स्पेशल ब्रीड. वेगळ्याच प्रजातीचे मोठे 2 कुत्रे त्या दरवाजांमधून आतमध्ये आले. अँड द टू माईस हॅड टू स्कॅम्पर. आणि जसे 2 कुत्रे आतमध्ये आले, या दोन्ही उंदरांना काय करावं लागलं, स्कॅम्पर, इकडे तिकडे पडावं लागलं. स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. आणि तिथून ते पडून गेले. गुड बाय कझिन सेड द कंट्री माऊस. कंट्री माऊस वैतागला. त्यानं कदाचित असं त्याच्या कंट्रीमध्ये असं पाहिलं नसेल. कंट्रीमध्ये सुद्धा अशा घटना घडतात, परंतु या टाऊन माऊसच्या तुलनेमध्ये त्याच्या कंट्रीमध्ये थोड्या कमी घटना घडत असतील. आणि तो जो कंट्री माऊस होता तो शांततेमध्ये राहणारा माऊस होता. जरी त्याचं अन्न हे साधं होतं, परंतु त्याला त्या ठिकाणी शांतता मिळत असेल, म्हणून त्याला होऊ शकते टाऊनमधलं वातावरण आवडलं नाही, आणि लगेच तो आपल्या मित्राला म्हणतो गुड बाय, मी निघतो, चल ठीक आहे कझिन. अशा प्रकारे आता तो खेड्यातला उंदीर खेड्यामध्ये जायला निघाला. हे ऐकल्याबरोबर, व्हॉट गोईंग सो सून, काय इतक्या लवकर जातोय, सेड द अदर. आणि असं ऐकल्याबरोबर तो शहरातला उंदीर म्हणतो, अरे हे काय, तू चालला पण, तू आताच तर आला आणि चालला पण.
येस ही रिप्लाइड. आणि त्यावर तो खेड्यातला उंदीर रिप्लाय करतो की हो मी चाललो. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. आणि शेवटी तो खेड्यातला उंदीर त्याला म्हणतो की बाबा बेटर बीन्स, माझ्या ज्या बीन्स आहे, शेंगा आहे, माझे जे दाणे आहे ते माझ्यासाठी बेटर आहे. बेटर बीन्स अँड ब्रेड, माझी भाकर, माझी पोळी, माझा ब्रेड, माझे बीन माझ्यासाठी बेटर आहे दॅन केक्स अँड जेलीज, तुझ्या केक्स आणि जेलीजपेक्षा. कारण तुझे केक्स आणि जेलीज खाताना खूप फिअर असते, खूप भीती असते, परंतु मी ब्रेड खातो, बीन्स खातो, पण कसे खातो? शांततेमध्ये खातो. म्हणजे शांततेमध्ये माझं जे अन्न आहे जरी ते पुअर असलं तरी माझ्यासाठी चांगलं आहे, आणि तुझं अन्न जरी फार चांगलं असलं परंतु काय फायदा? किती भीती आहे, आणि या भीतीमध्ये आपण ते अन्न खाऊ पण शकत नाही आणि आपल्या जीवाला पण धोका. तर अशा प्रकारे त्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि तो कंट्री माऊस आपल्या कंट्रीमध्ये ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी निघून गेला. तर अशा प्रकारे शहरी वातावरण आणि खेड्यातलं वातावरण, तर अशा दोन वातावरणांचं या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकालाच आपापलं वातावरण चांगलं वाटत असते. शहरातल्या व्यक्तीला शहरातलं वातावरण चांगलं वाटेल, खेड्यातल्या व्यक्तीला खेड्यातलं वातावरण चांगलं वाटेल. तर अशा प्रकारे दोन माऊसचं या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची ही एक फेबल आपल्यासमोर ठेवण्यात आलेली आहे. ही फेबल ॲडॅप्टेड फ्रॉम एसॉप्स फेबल. ही जी फेबल लिहिल्या गेली ही कोणाकडून आलेली आहे? एसॉपच्या फेबलमधून ही फेबल घेतल्या गेलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सुद्धा स्टोरी फार चांगली होती आणि आशा करतो ही स्टोरीसुद्धा तुम्हाला नक्कीच समजली असेल. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर या स्टोरीला आपण लाईक केलं पाहिजे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जरूर शेअर केला पाहिजे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा. वर्ग 5वा ते वर्ग 12वा विषय इंग्रजी संदर्भात विविध व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहे, ते आपण पाहू शकता. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु.